प्रश्न क्रमांक 11 येते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रश्न क्रमांक 11 मध्ये या आकृतीचा जो याच्याशी संबंध येतो तो संबंध कोणत्या आकृतीचा येतो थोडंसं निरीक्षण जर केलं, मी सांगितलं होतं मागं, अशा पद्धतीचं जर काही असेल, समजा आता ही आकृती आहे, ठीक आहे, इथून मी असा आरसा काढला, काय काढला, आरसा, काय काढला, आरसा. याची प्रतिमा हा जवळचा पोझिशन असा जवळचा बनतो, ही रेष अशी दूर चालली, ही रेष याच्यापासून दूर चालली, हा वरून असा तिरपा केला तर हा वरून असा तिरपा जातो, म्हणजेच आरशाची प्रतिमा. ठीक आहे, म्हणजे हे याच्या आरशाची प्रतिमा. तशी याचं जे असेल ते गोल सर्कल आहे, ठीक आहे, पण हे जे आहे ते अशा पद्धतीनं हे काय जाणार आहे, समजा आता हा पोझिशन आहे, ठीक आहे, अशा पद्धतीचा हा पोझिशन असा जवळचा जवळ, पुन्हा दूरचा दूर, त्याच्यानंतर असा असा, कोणत्या याच्यात आहे असा, आणि राहिला प्रश्न हा जो भाग आहे, आता हा पण तसाच आरशाची प्रतिमा आहे की असा जर एखादा भाग आहे, ठीक आहे, हा भाग जो काळावाला आहे की नाही, हा पोझिशन जो येतो की नाही, तो इकडल्या साईडला असा जवळच येतो बाळा, असा असा, ठीक आहे, अशा पद्धतीने जवळ येतो. ठीक आहे, मग अशी प्रतिमा याच्यातली कोणत्या देते, याच्यात येते. ठीक आहे, ही प्रतिमा त्रिकोणाच्या बाबतीतली आहे, ही चौकोनाची झाली. हे त्रिकोण जर असा असेल तर आरशातला त्रिकोण हे असं जर भरलेला असेल तर आरशात कोणता येणार आहे, हा भाग कोरडा येणार, हा दूरचा भाग काळा येणार आहे, दूरचा भाग दूर, दूरचा भाग दूर. मग हा जे ही आकृती आहे, याची आकृती कुठे यायला लागली, 3 नंबरच्या याची कळायला लागलं, तशा पद्धतीने आहे. ठीक आहे, कोणता याचं उत्तर, त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 येतोय. प्रश्न क्रमांक 12चं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला काय लक्षात येऊन जाते, थोडंसं बघा की प्रश्न क्रमांक 12 जो आहे तो 12 मध्ये काय आहे, तर आकृत्या जर बघितल्या तर मी मंदाटले याला थोडंसं लक्ष द्यायचं. इथं पहिल्या त्रिकोणाला मंदाटले 1 नंबरचं नाव दिलं, 2 नंबरच्या त्रिकोणाला 2 नंबरचं आणि वरच्या वर्तुळाला 3 नंबर दिलं. म्हणजे कसं झालं, हे मंदाटला त्रिकोण 1 नंबरला, 2 नंबरचा 2 नंबरला 3, म्हणजे ही आकृती खोलल्या गेली. काय केलं, खोलल्या गेली की पहिल्या तुम्ही मंदाटला 1 नंबरला टाकलं, एकदम मनात आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला ठेवली, 2 नंबर, म्हणजे असं उघडत गेलो त्या आकृतीला. आता बघूया, मी सगळ्यात अगोदर काय करणार आहे बाळांनो इथे, की सगळ्यात 1 नंबरची आकृती, याला 1 नंबरचं नाव, याला 2 नंबरचं आणि याला 3 नंबरचं, सगळ्यात 1 नंबरला या लागली ही आकृती. ठीक आहे, 2 नंबरचं वर्तुळ आणि 3 नंबरचं हे वाला त्रिकोण. ठीक आहे, अशी आकृती कुठे येते, 3 नंबरला. कुठे येते, 3 नंबरला. आता अशा पद्धतीचा प्रश्न क्रमांक आपल्याला कुठला घ्यायचा आहे, प्रश्न क्रमांक 13. कुठला, प्रश्न क्रमांक 13 बघा. ठीक आहे, आता याला जर तुम्ही निरीक्षण केलं प्रश्न क्रमांक 13 ला, तर आपल्याला कळतं की या आकृतीला याच्यात कन्वर्ट करण्यासाठी मी थोडंसं चेंजेस करायला लागलो रेड पेननं. हे एवढी रेंज वाढवली मी इथं, हा एवढा पोझिशन वाढवला इथं, हा एवढा पोझिशन वाढवला इथं, आणि हा पोझिशन वाढवला इथं, आणि मंदाट टिंब 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 टिंब. ठीक आहे, एवढंच केलं ना. सेम या आकृतीला करायला मी हा पोझिशन वाढवला इकडं, हा पोझिशन वाढवला इकडं, आणि हा पोझिशन वाढवला इकडं, आणि डॉट 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 डॉट. कुठं आहे आकृती अशी, 3 नंबरला. कुठं दिसते, 3 नंबर. कळतंय काय होत आहे ते, थोडेसे निरीक्षण करायचे, कुठल्या गोष्टीची ग्रोथ झाली, काय ऍड केलं गेलं, एवढ्या गोष्टी थोड्या बारकाईने पाहिल्या तर तुम्हाला सहज समजतं, फक्त ऑब्झर्वेशन करायचे असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. तर या प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघा काय करायचं आहे आपल्याला, प्रश्न क्रमांक 14 बघायचा. या 14 मध्ये थोडस बघा काय आहे. आता हा चौकोन जो होता हा इकडे आला, बरोबर आहे, खाली एक पाऊल आला, इथं ते सापडायला ना पाहिजे, सापडला. तसा हा त्रिकोण खाली आला पाहिजे दुसऱ्या याच्यात. कुठं आहे याच्यात, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं दिसायला कळायला. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरी स्टेप जर तुम्ही बघितली समजा, तर हा भाग विरोधी याच्यात गेला. ठीक आहे, तसा हा भाग इथे विरोधात गेला पाहिजे.
कुठे गेला पहा, इथे आला, आला की नाही? म्हणजे आखरी उत्तर काय आहे तुम्ही चेक जर केलं तर ज्या पद्धतीने इथं जे म्हणजे बदल व्हायला लागले तेच बदल आपल्याला तिकडे करायचे. तुम्हाला जर अजून थोडंसं बारकाईने निरीक्षण करायचं असेल तर मी कलर वाईज सांगतो. हा भाग इथं आला, ठीक आहे. 2 नंबरचा भाग बघूया काय बदल झाला की हा गोल इथं आला, ठीक आहे. त्यानंतर हा त्रिकोण इकडे गेला. त्यानंतर तुम्हाला दुसरे याने घ्यायचा आहे काय तर आपल्याला हा भाग इकडे गेला. मी तशाच पद्धतीची जर समजा इथे गेलं तर कलर जर समजा मी असे दिले, समजा कुठले कुठले हेच कलर, याला ग्रीन कलर, सॉरी याला ग्रीन कलर द्यायला लागतो, याला हा कलर दिला, त्यानंतर याला रेड दिला आणि याला येलो दिला. तसे चेंजेस मला आता दुसऱ्या आकृतीत बघायचा. हा येलो इथे गेला, हा येलो इथे गेला, बघा आला, म्हणजे हा गोल वर्तुळ इथे आला. त्यानंतर बघा याच्यात रेड कलर खाली आला तर याच्यातला रेड कलर इथे आला. त्यानंतर बघा इथं ग्रीन जो आहे हा वरचा ग्रीन खाली आला, याच्यात ग्रीन खाली आला, इथला ग्रीन खाली आला पाहिजे, कुठं आला इथं. त्यानंतर बघा येलो कलर जो आहे तुमचा हा कलर इकडे गेला अपोजिट साइडला, तर इथला येलो अपोजिटला जायला पाहिजे, तर म्हणजे इथं अपोजिटला गेला. त्यानंतर जो चौकोनी आहे तुमचा हा त्रिकोण हा त्रिकोण तुमचा इकडे अपोजिट साइडला गेला, हा चौकोन अपोजिटला जायला पाहिजे. बरोबर झालं? ज्या घटना याच्यासोबत जे रिलेशन आहे तसं रिलेशन फक्त या बॉक्स सोबत होत आहे. कळायला का सगळं? चला ओके नेक्स्ट. त्यानंतरचा 15 क्रमांकाचा प्रश्न घ्या. या प्रश्नामध्ये आपल्याला थोडस 15 क्रमांकामध्ये काहीच नाही, अँगल गोष्ट बघायचे काय कशा पद्धतीचं. मी थोडस निरीक्षण करतो, मला हे कळतं. हे जे बाण आहे की नाही बाळांनो, कुठला रे? हा बाण दिसतोय, हा बाण दिसायला लागला, हा या बॉक्सच्या इकडे चालला, कुठेतरी इकडे चालला, कोपऱ्यावर चालला, आणि हा या बॉक्सच्या इकडे चालला. म्हणजे म्हणायचं काय आहे इथं, ठीक आहे. कल्पना करा हा या कोपऱ्यावर गेला, हा या कोपऱ्यावर, म्हणजे या कोपऱ्यावरून या कोपऱ्यावर आला बाण. म्हणजे कितीचा फरक पडला इथून इथपर्यंत? कितीचा आहे तुमचा इथून इथपर्यंतचा जो फरक आहे तो कितीचा झाला? 90 डिग्री. किती? 90 डिग्री. मग तसंच आपल्याला ते पाठीमागे झाला, हा इकडे होता, हे पाठीमागे गेला, तसा हा बाण इकडे आहे, याला 90 च्या ह्याच्यात फिरवायचा आहे. 90 च्या ह्याच्यात समजा इथून जर गेला असेल तर हा कुठं जाणार आहे रे बाण? इथं चालला. कुठं चालला? इथं आहे. इथं आहे म्हणजे 90 चा फरक पडला, म्हणजे कोणतं यायला लागलं? 90 च्या इथं. बरोबर आहे? इथं चालला म्हणजे कोण आहे? 3 नंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 बघा. त्या प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघा थोडस काय चेंजेस आहेत ते. प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय होतंय? हा 1 नंबरचा बॉक्स, ठीक आहे. कुठला? हा बॉक्स 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा त्रिकोण, हा 3 नंबरचा, ठीक आहे. काय चेंजेस केले मी? सगळ्यात मोठा 1 नंबरचा बॉक्स बाहेर ठेवला, 1 नंबरचा बॉक्स बाहेर ठेवला, ठीक आहे. हा बॉक्स बाहेर ठेवला. त्यानंतर 2 नंबर माझा कुठला आहे? 2 नंबर त्रिकोण आहे, 2 नंबर उलटा करून त्रिकोण इथे लिहिला, उलटा त्रिकोण केला. काय केला? उलटा. आणि 3 नंबरचा जो घटक आहे माझा, तो 3 नंबरचा घटक पंचकोन आहे, 5 कोणाचा, तो काय केला? 2 नंबरला. आता मला तसंच करायचं आहे इथं पण. 1 नंबरचा घटक कोण आहे? कोणता कोण आहे? षटकोन आहे. कोणता आहे? षटकोन. हे 2 आणि हे 2 म्हणजे 6 कोण, 6 म्हणजे षटकोन, ठीक आहे. 2 नंबरचा कोण कुठला आहे माझा? हा आहे, बरोबर आहे. 2 नंबर हा ग्रीन कलर. त्यानंतर हा कलर मी कुठला वापरलाय? पंचकोनासाठी हा. आता सेम गोष्टी आपल्याला पलीकडे करायच्या, बरोबर आहे. आता इथला 1 नंबरचा, इथला हा 1 नंबरचा, ठीक आहे. 1 नंबरची ही आकृती, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, ही आकृती बनवायची. मला आता 1 नंबर मध्ये कोण आहे रे? मोठा बॉक्स आहे. 1 नंबरला इथं कोण आहे? कोणता कोण आहे? कोणता कोण आला? षटकोन आला, ठीक आहे. असा षटकोन घेतला मोठा. 2 नंबर, आता 3 नंबरचा कोण 2 नंबरला आला? 3 नंबरचा 2 नंबरला आला. याच्यामध्ये
3 नंबरचा कोण आहे पंचकोन आहे. आपल्याला कोणाचा बनवायचा आता पंचकोन. हे असा पद्धतीचा काय झाला पंचकोन. आणि आता कोण आहे म्हणतात हा 2 नंबरचा त्रिकोण उलटा झाला. 2 नंबरची आकृती उलटी झाली तरी चौकोन हा उलटा झाला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे अशी आकृती कुठे दिसायची 2 नंबर. 2 नंबरला. कुठं 2 नंबरला. लक्षात येते काय घडायला लागलं. सो चेंजेस निरीक्षण करा. चेंजेस जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. आता ही आकृती आहे. याला जर मी असं करून फिरवलं असं इकडे बघा हे अशा 2 फुले आहेत अशा करून फिरवले हे इथे आहे. आणि असे 2 व्हाईट कलरचे आहेत त्याला असं करून फिरवलं. म्हणजे असं होतं त्याला असं केलं आणि असं होतं त्याला असं केलं. आता याला मी असं होतं त्याला असं करायला लागलो. म्हणजे व्हाईट कलरचे बॉक्स इथे आले पाहिजे. व्हाईट कलरचे बॉक्स कुठं कुठं आहेत इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे आहे इथे आहे. आता हे काळ्या कलरचा बॉक्स असा झाला पाहिजे दोन्हीकडे इथं काळा इथं काळा. तर असा काळा काळा कुठं आहे इथं आहे. म्हणजे किती नंबर झालं 2 नंबरचं. ओके लक्षात येते.